आठवण करून दे. तेव्हा तू म्हणायचास की हे मोठ्या बिझनेसमनचं लक्षण आहे, नाही का? त्याचं काय झालं रे? बरोबर बोलताय बाबा, बरोबर बोलताय. याच्यामुळे तुझ्यामुळे सगळं तुझ्यामुळे घडतं हे. तुला नवीन नवीन बिझनेसची आयडिया यायच्या ना, त्याच्यामुळे त्यांना सुचलं वेगळा बिझनेस करावा. दादा हे सगळं माझ्यामुळे नाही, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. माझ्यामुळे? हो, काय काय काय? एक तर तू रिक्षाची आयडिया दिली, कळलं ना? त्याच्यामुळे आज अख्खा दिवस फुकट गेलाय माझा. तुझं तर नुसता वेळ फुकट गेलाय रे. माझं अख्खं अंग दुखतंय ते रिक्षा चालवून चालवून. तुझं अंग दुखतंय तर माझी सुद्धा कंबर धरली आहे, असं काय करू? काय केलंस तू? काय केलंस? अरे साधी रिक्षा ढकलता नाही आली तुला. काय? ती सांगितली ती पण. मला तुझं तोंड पण बघायचं. मला सुद्धा तरी बघायचं. जा. किती कलकलाट, वय काय आहे त्यांची? डोकं दुखायला लागलं, पडतो मी जरा जाऊन. नाही, मला खूप छान वाटतंय तू आलीस म्हणून. आनंदी, मलाही खूप छान वाटतंय. बरं आनंदी, मला सांगा, आता तुमची शाळा सुरू झाली आहे आणि तिकडे कुणाशी भांडत नाही ना तुम्ही? अभ्यास नीट वेळेवर करताय की नाही? हो गो भावनाई, मी दिवसभर शाळेतच असते ना. आता आपण शाळेचं नको बोलूया, काहीतरी दुसरं बोलूया. बरं, पण आता दुसरं काय बोलायचं आपण? आपण बाबांना फोन लावूया. आत्ता? आत्ता नको, उशीर झाला ना खूप. पण उद्या लावूया फोन. प्लीज भावनाई. आनंदी, हट्ट नका ना करू. नाही भावनाई, मला आत्ताच बोलायचंय बाबांशी. बरं. गुंड्या, कसास? काय करतोयस? तुला मिस करते. सोन्या, आई आली ना आता. पण तू का नाही आलास? जर तू आला असतास तर आपण तिघांनी खूप मजा केली असती. अरे पिल्लू, मी येईन ना. आईला घेऊन जायला येईन मी. आणि जेव्हा मी येईन तेव्हा आपण तिघा खेळूया. पण तेव्हा मी पण येणार तुमच्या सोबत. पिल्लू, मी तुला सांगितलं ना, मी लवकरच तुला इकडे घेऊन जाणार आहे. आणि आता थोडेच दिवस बाकी आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. मला आवडते तुमच्या दोघांची कंपनी. मला तुम्ही दोघंही हवेत. मला शाळेत सोडायला, माझे खूप सारे लाड करायला, माझ्यासोबत खेळायला, मला खाऊ घालायला, माझा होमवर्क करायला. आनंदी, हट्ट नाही करायचा हा. हो मॅडम, ठीक आहे. हो, करू दे की हट्ट, एवढं काय. आणि तसंही करून करून कसला हट्ट करते ती? आपल्या सहवासाचाच करते ना. पण सिद्धिराज मॅडम, आणि जी काय कळ काढायची ती आपण काढूया ना. बस तिला कशाला तरच. इथे काय झालं सिद्धिराज? नाही मॅडम, एक मिनिट, मी तुम्हाला थोड्या वेळात करतो. काही नाही झालंय. मी तुम्ही टेन्शन नका घेऊ. थांबा. आजोबा, एवढं मी टाकू? तू ठरव.
हा आजोबा सॉरी. ती आजोबा देवा देवा एक संधी दिली होती आयुष्याने मला, पण तिची सुद्धा मी मातीच केली. देवा देवा का सोडून गेली असेल माझी जानू मला? हा सांग ना देवा. तिच्यावर मी प्रचंड प्रेम केलं, जीवापेक्षाही जास्त प्रेम केलं, पण तरी ती मला सोडूनच गेली. देवा आता कुठे गेली असेल, कुठे गायब झाली असेल? देवा आता तूच मला सांग, मी कुठल्या तोंडाने तिच्या आई बाबांना विचारू की माझी जानू तिथे आली आहे का? सांग ना मला देवा. मी आता कसं शोधू तिला, कुठे शोधू? देवा